नमस्कार. आपल्या सगळ्याच्या सुदैवाने आपल्या शहराला बहुमताने सरकार मिळालं आहे. त्यामुळे पुढील 5 वर्षात आपल्या शहराचा विकास जोराने होईल, झपाट्याने होईल आणि संपूर्णपणे होईल अशा अशा अपेक्षा करायला काही हरकत नाही. सरकार आल्यानंतर आता 2 गोष्टीचा सगळ्या शहरवासियांना वेध लागले आहे. ते म्हणजे महापौर पद कोणाच्या नशिबी असेल आणि शहराच्या स्थायी समितीचा प्रथम अध्यक्ष कोण असेल. शहराच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचं काम करतं ते म्हणजे स्थायी समिती. विकासासाठी लागणारा निधी मंजूर करून देण्याचं काम स्थायीकडे असतं आणि थोडक्यातच काय स्थायी समितीच्या अध्यक्षाला कुबेर असं म्हटलं जातं, कारण त्यांच्याकडे विधी कसा खर्च करायचा याचं नियोजन करण्याचे पूर्ण अधिकार असतात. त्यामुळे हे पद अत्यंत मानाचं, प्रतिष्ठेचं आणि मोठंही मानलं जातं. आणि महापौर तर शहराचा प्रथम नागरिकच असतो, त्यामुळे महापौर पदावरही तितकीच प्रतिष्ठा असते. आता हे 2 पद कोणाच्या नशिबात पडतात, कोण भाग्यवान असेल जो 2026चा पहिला महापौर आणि पहिला स्थायी समितीचा अध्यक्ष असणार, हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं असणार आहे. जसं की पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपला बहुमताने सत्ता आली, याचे वाटेकरी अनेक असले तरी 4ही आमदारांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने प्रयत्न केले. हे जरी मान्य केलं तरी ओव्हरऑल पिंपरी चिंचवडमध्ये महेश दादा लांडगे यांचं एकूणच राजकीय वर्चस्व वाढतंय असंच सध्याचं चिन्ह आहे. या निवडणुकीत त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरच एकेरी टीका करत हम किसी से कम नहीं या फिर हम किसी को डरता नहीं जणू हाच संदेश दिला. आता याचे भविष्यात फायदे होतात त्यांना की तोटे होतात हे येणारा काळच ठरवेल. पण याने एक नक्की झालं की पिंपरी चिंचवडमध्ये इथून पुढच्या 5 वर्षात तरी महेश दादा लांडगे या नावाचा वर्चस्व नक्कीच असणार आहे. आणि त्यामुळेच त्यांच्याच मर्जीतल्या, त्यांच्याच गोटातल्या 2 माणसांच्या नशिबी हे पद पडेल अशी राजकीय चर्चा आहे. आता ते कोणीही असो, सामान्य नागरिकाची एवढीच इच्छा असते की आमच्या शहराचा विकास लवकर व्हावा. मेट्रोचं प्रलंबित काम, डेली होत नसलेला पाणी पुरवठा, या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या शहराच्या दृष्टीने आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नवीन महापौर आणि स्थायी समितीची नियुक्ती व्हावी इतकी सगळ्यांची इच्छा असेल.